तर भाजपच्या फॅन क्लबमध्ये आता आणखी एका मराठी अभिनेत्रीची भर पडली आहे। अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आपण भाजपचे कट्टर समर्थक आहोत असं जाहीर केलंय। काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश कोठारेंनीही त्यांच्या भाजप भक्तीची कबुली दिली होती। आपण भाजप आणि मोदींचे भक्त असल्याचं महेश कोठारेंनी म्हटलं होतं। कोठारेंच्या या वक्तव्याचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी समाचार घेतला होता। आता निवेदिता सराफ यांनी बिहार निवडणुकीवर बोलताना आपण भाजपचे कट्टर समर्थक असल्याचं वक्तव्य केलंय। बिहारमधील भाजपच्या विजयाचा आनंद झाल्याचं त्यांनी म्हटलंय। ठाण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये निवेदिता सराफ यांनी केलेलं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियात देखील व्हायरल होत आहे। यावर वर्षा गायकवाड आणि किशोरी पेडणेकरांनीही प्रतिक्रिया दिली। मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर, खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल। मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला। मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर, खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल। मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला। मला वाटतं निवेदिताजी सराफच्या मिस्टरांना फार मोठे पुरस्कार मधल्या काळामध्ये मिळाले, जरा सरकारचं झुकतं माप असल्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल। मला वाटतं निवेदिताजी सराफच्या मिस्टरांना फार मोठे पुरस्कार मधल्या काळामध्ये मिळाले, जरा सरकारचं झुकतं माप असल्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल। मला ना ह्या अभिनेत्र्यांवर काही बोलायचं नाही, कारण त्यांचं जिथे पान लागलेलं असतं तिथे आपली पत्रावळ घुसवण्यामध्ये माहीर आहेत। सगळेच कलाकार नाही आहेत, पण ज्या कलाकारांना काही काही दिलं गेलं, सांगून दिलं गेलं, अधिक कलाकार पण होते पण त्यांना डावलून दिलं गेलं, मग ह्यांना बोललंच पाहिजे। आता ती निवेदिता ना सराफ, अजून त्यांना काहीतरी हवं असेल, हवं असल्याशिवाय काय बोलणारच नाही। पुढची धक्कादायक बातमी, शाळेमध्ये यायला उशीर झाला